विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अजूनही अनिश्चित। मात्र शिवसेनेत नीलम गोरे आणि बच्चू कडू यांची नावे आघाडीवर। महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नाराज। काँग्रेसही उमेदवार देण्याच्या तयारीत। अंबादास दानवेंची जागा येऊ शकते धोक्यात। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज। तमिळनाडूत द्रमुकचं पारडं जड तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक निश्चित असा कयास। केरळातही सत्तांतर होऊन काँग्रेसच्या विजयाचा अंदाज। नागपुरात अनेक भागात रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचं पोलिसांना निनावी पत्र। आरएसएसच्या मुख्यालयासह रेशीमबाग इथे पदार्थ टाकल्याचा दावा। एटीएसचं सर्च ऑपरेशन मात्र काहीही निष्पन्न नाही। बंगळुरूमध्ये मुसळधार पावसानं रुग्णालयाची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश। 7 जखमींना वाचवण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी दिली दुर्घटनास्थळी भेट। मुंबई पुणे महामार्गावर काल प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली 5 तास ट्रॅफिक जाममध्ये। माझा विजनमध्ये आज बडे नेते उलगडून सांगणार भविष्यातल्या महाराष्ट्राचं चित्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी। रितेश देशमुखही बोलणार शिवरायांच्या चित्रपटावर। ट्रम्प आणि पुतीन यांची जवळपास 90 मिनिटं फोनवरून चर्चा। इराण युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा। युद्धविराम वाढवण्याचं पुतीन यांच्याकडून समर्थन। इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा। मुंबईचा 8व्या मॅचमध्ये 6वा पराभव। रिकेल्टनचं शतक वाया। हैदराबादनं 244 धावांचं आव्हान सहज गाठलं। मुंबईची प्ले ऑफची वाट आणखी बिकट। नमस्कार, सुप्रभात। मी माधवी देसाई। आजच्या अपडेट्समध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी येते। पुण्यात केमिकल कंपनीत गॅस गळती झाली आहे आणि त्यामुळे 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। गंगाधाम चौक परिसरात मध्यरात्री केमिकल कंपनीतून टाकीतून गॅस गळती झालेली आहे। या गॅस गळतीमुळे जवळपास 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। त्यातील काही जणांना रुग्णालयात नेण्यात आलंय। बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाचे एक अधिकारी व एक जवानही उपचारासाठी दाखल झाले। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, नेमकं काय घडलेलं आहे? पुण्यातल्या गंगाधाम चौकात जी केमिकल कंपनी आहे त्या कंपनीच्या टाकीतून गॅस लिकेज होत असल्याचं त्याचा वास येऊ लागल्याने नागरिकांनी श्वसनाचा जेव्हा त्रास झाला तेव्हा नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला होता आणि त्यांना बोलवून घेतलं होतं। मात्र ती गॅस गळती वाढू लागली आणि त्यांना अति जास्त श्वसनाचा त्रास सुरू झाला। आता बघितलं तर 24 जण यात सध्या इंजर्ड आहे आणि त्या 24 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे हे सगळं बचाव कार्य सुरू असताना अग्निशमन दलाच्या 2 जणांना देखील याच गॅस गळतीचा त्रास सुरू झालाय। यापुढे आता नेमकं काय होतं, ती गॅस गळती कशामुळे झाली होती, याचा सगळा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करताना दिसत आहेत। माधवी, शिवानी, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। विदर्भात अनेक गावात तीव्र पाणी टंचाईची समस्या आहे। अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही नाहीये। लोक जगतील कसे असा सवाल आता हायकोर्टाने उपस्थित केलाय। विदर्भात पारा 45 ते 46 अंशांवर पोहोचलाय। त्यातच ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई जाणवते आणि त्यामुळे लोक कसे जगतील असा सवाल हायकोर्टाने केलाय। अमरावतीच्या आदिवासी मेळघाट भागातील प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याचा किमान 1 टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिलेत। मेळघाट येथील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह इतरांनी याचिका दाखल केली आहे। धारणी, चिखलदरा आणि चुरणी
यांसारख्या भागातील जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिली आहे. त्यावर न्यायालयानं याचिकाकर्त्यांची पाणी टंचाई असलेल्या गावांची यादी सरकारी वकिलांना तातडीनं सादर करावी असे निर्देश दिले आहेत. तर कान उघडणी करताना हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. ग्रामीण भागात पाण्याचा एक थेंबही नाही, लोक जगतील कसे? मेळघाट भागात प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा किमान एक टँकर द्या. पाणी टंचाई असलेल्या गावांची यादी तातडीनं सादर करा. प्रधान सचिवांना सकाळी 11 वाजता आमच्या न्यायालयात आणा असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. तर आम्ही त्यांना संध्याकाळी 6 पर्यंत वातानुकूलित कोर्टात बसू अशी टिप्पणी हायकोर्टानं केली आहे. तापमान 25 अंशांपेक्षा कमी असेल तेव्हा ते संध्याकाळपर्यंत पाण्याशिवाय बसतील का असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला आहे. तर मेळघाट आणि इतर प्रदेशात तापमान 45.6 अंश सेल्सिअसवर आहे. तिथे माणसांचं काय होईल असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. जमिनीत खड्डा खोदला तरी पाणी मिळणार नाही, पाण्याचा थेंब नाही, त्यांनी करायचं काय असं हायकोर्टाने म्हटलंय. तिकडे साताऱ्यातल्या माण तालुक्यात दुष्काळ हा 5वीलाच पुजलेला आहे. दरवेळेस माण तालुक्यातील लोकांची पाण्यासाठीची वणवण काही चुकलेली नाहीये. इतकी वर्ष झाली तरी माण तालुक्यातील परिस्थिती जैसे थेच आहे. माणमधील पांगरी गावात एका 80 वर्षाच्या वृद्धाची पाण्यासाठीची रोजची लढाई मन हलवून टाकणारी आहे. 80 वर्ष भिकू जाधव यांच्या घरात पाण्याचा थेंब नाहीये आणि म्हणून या वयातही त्यांना हातपंपावर जाऊन पाणी भरावं लागतंय. माण तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. जलस्रोतही आटलेत, विहिरी कोरड्या पडल्यात आणि ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. गावात 2 ते 3 दिवसांनी टँकर येतो, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी धड हातपंपातून थेंब थेंब पाणी बाहेर येत आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बोडके. माझ्या मागे दिसणारं हे दृश्य हे फक्त एकट्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असलेल्या पांगारी गावातील नाहीये, तर हे ग्रामीण भागातील भीषण पाणी टंचाईचं जिवंत वास्तव आहे. रखरखत्या उन्हात कोरड्या जमिनीत आणि हातपंपाजवळ उभे असलेले 80 वर्षाचे भिकू जाधव हे आजोबा आहेत. या वयातही त्यांना प्रत्येक घागर पिण्याच्या पाण्यासाठी घेण्यासाठी झुंज करावी लागत आहे. थरथरणाऱ्या हातांनी पंप मारायचा आणि थेंब थेंब पाणी भरायचं आणि त्यानंतर ते पाणी सायकलवरनं घेऊन घरी घेऊन जायचं. ही केवळ पाण्याची नाही तर जगण्याची लढाई आहे. विकासाच्या मोठ्या घोषणा झाल्या असल्या तरी पांगारी गावातील आजही या आजोबांची तहान भागवण्या एवढं पाणी हे त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोचलं नसल्याचं हे वास्तव दाखवणारं हे चित्र आहे. एकंदरीत जर पाहिलं तर मी सध्या जे तुम्हाला दृश्य दाखवतोय हे 80 वर्षाचे बाबा आहेत आणि त्यांचं हे दृश्य आहे. हे पाणी भरण्यासाठी स्वतः येत असतात आणि या ठिकाणी हातपंपाच्या माध्यमातून हे पाणी भरलं जातं आणि त्यानंतरच त्यांना एक घसा कोरडा जो झालेला आहे तो ओला करण्यासाठी ह्या हातपंपाचं गरज घ्यावी लागते आणि ह्या वयात देखील पाण्यासाठीची घरघर त्यांची हे आपण पाहू शकतोय. कॅमेरामॅन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. दरम्यान आम्ही 80 वर्षीय या आजोबांची प्रतिक्रिया जाणून घेतली, आपण पाहूयात. आपल्यासोबत भिकू जाधव आहेत, 80 वर्षाचे आजोबा. बाबा, काय सांगाल? पाण्यासाठीची धडपड चालू आहे तुमची, रोज येत असता तुम्ही इकडं आणि हातपंपानं पंप करून पाणी घेऊन जाता, काय सांगाल? भिकू जाधव 80 वय, माझा पाणी उपसायचं होत नाही, दमून जातोय, मग काय करायचं? तुम्ही 10 वर्ष होऊन गेली. आधी रागात होत नेत होतो, टकोऱ्यावर पाणी जात नाही. बर, मग कसं नेता पाणी? सायकलीनं हळूहळू. सायकलीनं. हा आणि कुठं भरा येता? हा
पाणी कशानं भरता, कुठनं भरता पाणी? पंपाच. होतं का आता तुमच्या वयानुसार भरता येतं का? आता काय येईल तसं येईल आणि जाईल तसं जाईल. किती कशा रोज पाणी भरता? हा किती रोज पाणी भरता? एखाद्या वेळेला 7-8 कळशे पाणी भर. नळाची सोय नाही वय? हा नळाची सोय, नळाची नळ पाण्याचा नळाची सोय नाही वय? हे ना वय. हा हा या नळा वर जे आखाव कमी झाला असेल नाही तर भरून चालतो, होय. भरून चालतो. प्रशासनानं लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती ही ग्रामस्थांकडनं होताना पाहायला मिळते. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, मान, सातारा. तर जी परिस्थिती मान खटावची आहे तीच परिस्थिती मराठवाड्यात आहे. नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेनं कहर केलाय. उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यानं नांदेड जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये देखील मोठी घट होतीये. परिणामी अनेक गावं आता पाणी टंचाईग्रस्त झालेली आहेत आणि नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या पोमनाळा या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे. मागील 30 वर्षांपासून या गावात पाण्याची समस्या आहे. उन्हाळा सुरू झाला की या गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात एक छोटीशी विहीर आहे. अख्खं गाव याच विहिरीतून पाणी भरतं. दिवसभरात कुणाला 2 हंडे तर कुणाला 4 हंडे पाणी मिळतं आणि त्यामुळे गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. या पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांनी आमदार खासदारांविरोधात तीव्र संतापही व्यक्त केला आहे. आता डोक्यावर पाणी लेकर बाळा घेऊन येवा कडकड उन्हामध्ये, उन्हाचं तापमान वाढलेलं आहे, पाणी नाही, कुठं जावं लेकर बाळा घेऊन सांगा की. आडाच पाणी आहे, घाण पाणी भरायला पिण्याच्या पवऱ्या सुद्धा पाणी येणार बरोबर बघाले. कपडे बिपडे धुवायला कसं घाण पाणी घेऊन तरी आता बोट सर्वच आहे, घाण पाणी सगळं घाण पाणी होऊन गेलेलं आहे. वापरण्यासाठी आमचं पाण्याचाच त्रास आहे. आम्ही मतदानाच्या वेळेस येतात, मतदान करा म्हणतात, 1000-1 रुपये आमच्या हातात टाकून जातात. हो पाणी आणता म्हणतात, पाणी आणणार काय सांगणार बघा. 20 वर्षापासूनचा हा दुष्काळ आहे आमच्या पोमनाळा गावचा. 20 वर्षापासून आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, तरी पण सगळे कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही. कारण पाण्याची समस्या आजपर्यंत आमच्या इथला कोणता आमदार सोडलेला नाही ना कोणते खासदार साहेबांनी सोडलेले नाही. कारण मतदानाच्या वेळेस येतात, मतदान मागतात, हाजी करून मतदान आमच्याकडून घेऊन जातात, निवडून जातात. निवडल्याच्या नंतर आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणी तयार नाही. वर्ध्याच्या वायगावमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्याअभावी शस्त्रक्रियाही केल्या जात नाहीयेत, तर रुग्णालयात पाणीच उपलब्ध नसल्यानं रुग्णांचे देखील हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांना देखील पाणी विकत आणून तहान भागवावी लागते. केवळ पिण्या एवढंच पाणी आणलं जातंय. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी. आपण सध्या वर्ध्याच्या वायगाव निपाणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहोत आणि या आरोग्य केंद्राची इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून उभी झालेली आहे. पण गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी इमारत उभी झाली असतानाही पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्याचे स्रोत जे आहेत ते इथे बंद आहेत. पाण्याचे स्रोत तयार करण्यात आले पण पाणी लागलं नाही अशी एकूण समस्या आहे. पण याकडे सतत प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. आपण याची दुसरी बाजू पाहू. या ठिकाणी वॉटर कूलर जे आहे हे वॉटर कूलर या ठिकाणी लावण्यात आला. वॉटर कूलरमध्ये पाणी नसल्यामुळे तो बंद अवस्थेत आहे. त्याशिवाय त्याला पर्याय म्हणून येथील डॉक्टरांनी, इथला जो स्टाफ आहे त्यांनी स्वतःचे हे कॅन जे आहेत ते स्वखर्चाने इथे उपलब्ध केलेले आहेत. आणि या स्त्री वार्डामध्ये सुद्धा पाण्याची अवस्था फार बिकट आहे. पाणी इथे उपलब्ध नाही. नेमक्या महिलांना येणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या असा प्रश्न येथील जे महिला रुग्ण आहेत त्यांच्यासमोर आहे. आणि पाण्याचा ठणठणाट जो आहे हा या ठिकाणी दिसून येतो. ही जी इमारत आहे ही इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे. आणि या इमारतीला ग्रीन बिल्डिंग करण्यासाठीचा प्रयत्न झाला का असा सुद्धा प्रश्न आता विचारला जातो. हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी ही जे पाण्याची अवस्था आपण इथं प्रत्यक्ष पाहू शकतो. इथले जे नळ आहेत या नळाला पाणी नाही. ठणठणाट पाण्याचा दिसतोय. आपण सुरू करून पाहिला हा नळ, या नळाला पाणी नाही. इथला बाजूचा नळ आपण पाहूया. बाजूच्या नळाला सुद्धा तीच अवस्था आहे. म्हणजे इथले जे पाणी आहे हे पाणी या ठिकाणी उपलब्धच करून देण्यात आले नसल्याची एकूण परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते. नेमकं आरोग्य विभागाकडून उष्माघातापासून वाचण्यासाठी पाणी प्या असं सांगितलं जातं. आणि नेमकं याच आरोग्य विभागात पाण्याची ही जी बाजू आहे म्हणजे पाण्याचा जो ठणठणाट आहे हा दिसून येतो. नेमकं या समस्येकडे कधी या आरोग्य विभागाचं किंवा प्रशासनाचं लक्ष जाणार असाच प्रश्न उपस्थित होतोय. एकनाथ चौधरी,
ABP माझा, वायगाव निपाणी, वर्धा. सध्या उष्णतेची झळ खूप जास्त आहे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि जवळपास ही PSC प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास 5 वर्ष उद्घाटन होऊन झालेले आहे, तरीही इथे पाण्याची फार मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. त्यासाठी बरेचसे प्रयत्न झालेले आहे. यापूर्वी जवळपास 3 ते 4 बोरवेल जे की 500 फुटाच्या पेक्षा पण जास्त केलेले आहे, तरी देखील इथे पाण्याची सोय होऊ शकली नाही आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी माण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. या भेटीनंतर जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठकही पार पडली आहे. या बैठकीत जिल्हा परिषद CEO आणि सदस्य अनिल देसाईंची खडाजंगी झाली आहे. जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी टँकरची संख्या कमी झाली असल्याचा दावा जिल्हा परिषद CEOंनी केलाय. मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या 88 गावांची टेंडर 1 वर्ष झाले तरी मंजूर झाले नसल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही खडाजंगी झाली आहे. आणि शेवटी आम्ही तुम्ही कोणी मालक नाही, तुम्ही पण जनतेचे सेवक आहात आणि आम्ही पण प्रश्नावर आम्ही मालक. ठीक आहे ना, कारण मुद्दे बाहेर महत्वाचे काही टंचाईच्या मॅडमनी सूचना दिल्या, त्या सूचना फॉलो करू, पण ज्यासाठी टंचाईची आढावा. हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता पोल्ट्री व्यवसायालाही बसू लागलाय. जिल्ह्याचं तापमान 42°C पर्यंत पोहोचल्यानं उष्णतेच्या या लाटेमुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. आणि त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी पोल्ट्री शेडमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्यात. याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया. यावर्षी जास्त उन्हाचा पारा असल्यामुळं आमचे 100 ते 150 पक्षी मर झाल्यामुळं मी त्याच्यानंतर मी फॉगर बसवले, फॅन बसवले आणि मॅक्रोपिंकर बसवले, साईडनं बोंद्रे बसवले. त्याच्यानंतर थोडे आमचे याच्या पक्ष्यामध्ये वाढ झाली. नाहीतर उन्हाच्या पाऱ्यामुळं रोजचे 50, 60, 70, 80पर्यंत मर होती टेम्परेचरमुळं. आता मुंबईतून एक ब्रेकिंग येते. कुर्ल्याच्या माकडवाला कंपाऊंड परिसरामध्ये काल रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात बाबा यल्लप्पा पवार याचा मृत्यू झालाय. बाबा पवारवर आरोपींनी 5 राऊंड गोळीबार केल्याची माहिती आहे. यासोबतच त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार देखील करण्यात आलाय. बाबा पवारला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. प्राथमिक माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी VV नगर पोलीस तपास करतायत. आता बातमी आहे विधान परिषद निवडणुकीची. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे आज सकाळी 11 वाजता विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करतील. उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं काँग्रेस पक्षात नाराजी आहे आणि त्यामुळे काँग्रेसनेही आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतून काँग्रेसचा AB फॉर्म मुंबईला पाठवण्यात येईल. श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती आहे. तसंच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं समजतं आहे. उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही भूमिका होती. मात्र मित्र पक्षांना याविषयी अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसनं आळवलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरू झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान नव्याकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा शिवसैनिक आहे. सगळ्यांचीच भूमिका होती की उद्धवजी ठाकरे साहेबांनी परिषदेवर जावं, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही संधी मला देण्याचा निर्णय पक्षाने आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे. तर या उमेदवारीवरून महाविकास आघाडीतून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात तेही पाहूयात. आज जे शिवसेनेने उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही. दिल्लीतल्या हायकमांडशी आमचंही बोलणं झालंय. जागा उद्धव ठाकरे साहेब निवृत्त झाले, त्यांचेही झाले काही लोक, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त झाले. सगळ्यांचा आग्रह होता उद्धव साहेबांनीच लढावं. उद्धव साहेबांचा आग्रह होता नाही मी उमेदवार दे, त्याला तुम्ही पाठिंबा द्या. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे की उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार. आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष सुद्धा तीच भूमिका घेईल, कारण आम्ही एकत्र आहोत. मी आत्ताच प्रदेशाध्यक्षांशी माझी चर्चा झाली. मी त्यांचा फोन होता, मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर या नावासंदर्भात चर्चा झाली काय. ते सुद्धा म्हणाले की अशी चर्चा झालेली नाही. त्यामुळं आता ते मुंबईत आले, दिल्लीत होते. मी त्यांच्याबरोबर चर्चा करेन. कदाचित या हे जे काही नाव पुढे आलं आमच्याबरोबर चर्चा न करता किंवा पुढचे उद्या राज्यसभा येणार आहे त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे. आणि आमची भूमिका आहे की जर ही जागा शिवसेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे आणि ते आम्ही सोडणार नाही. तर उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवे यांनाच का उमेदवारी देण्यात आली आहे, आपण ग्राफिक्सद्वारे त्यावर नजर टाकूयात. तर उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची इच्छा नसल्याची चर्चा आहे. तर दानवेंच्या माध्यमातून मराठवाड्यात पक्षाची ताकद टिकवण्यावर भर देण्यात आलाय. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न झालाय. विरोधी पक्षनेता म्हणून दानवेंची 2.5 वर्ष कामगिरी प्रभावी होती. तर सभागृहातील आक्रमक चेहरा अशी दानवेंची ओळख आहे. अंतर्गत समतोल राखण्यासाठी दानवे यांना संधी देण्याचा निर्णय झालाय. तर शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून येण्याची शक्यता असतानाही शिंदेंच्या शिवसेनेकडून 3ऱ्या जागेसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नंदनवनवर पुन्हा शिवसेनेची बैठक पार पडली आहे. या बैठकीत उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोरे, संजय मोरे, शीतल म्हात्रे, गुलाबराव पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोरे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय, तर दुसऱ्या जागेसाठी बच्चू कडू यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत मात्र एकमेव जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. पक्षाची सूत्र हाती घेतलेल्या सुनेत्रा पवारांसाठी हा कसोटीचा क्षण आहे, कारण एकमेव जागेसाठी तब्बल 70 ते 73 जण लॉबिंग करत असल्याची माहिती आहे. तर झिशान सिद्दीकींचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. मात्र काकडेंच्या नावाला पक्षातून जोरदार विरोध असल्याची चर्चा आहे. विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि त्यामुळे पार्थ पवार त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, त्यासोबतच उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांच्या नावांबाबत देखील चर्चा सुरू झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. आणि त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पक्षाकडून आजच उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येईल. आणखी एक अपडेट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विधान परिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री उशिरा भेट झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. दोघांमध्ये वर्षा बंगल्यावर पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. तर विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजपकडून आज शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांकडून दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज भरले जातील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे उमेदवारी अर्ज विधान भवनात दाखल करतील. माधवी नाईक, सुनील करजतकर, प्रमोद जठार, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांच्याकडून हे उमेदवारी अर्ज भरले जातील. दरम्यान महाविकास आघाडीतील पडलेल्या फुटीचा फायदा भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. अशात महायुतीकडून आज आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला जातो का, की निवडणूक बिनविरोध होते, हे पाहणंही महत्त्वाचं असेल.
उद्या आपल्या महाराष्ट्राचा 67वा वर्धापन दिन. यानिमित्त एबीपी माझानं आज माझा विचन हा विशेष कार्यक्रम आयोजित केलाय. राजकीय, सामाजिक, चित्रपट, क्रीडा अशा विविध क्षेत्रातले मान्यवर त्यांच्या नजरेतून भविष्यातल्या महाराष्ट्राचा पट उलगडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अदिती तटकरे आणि योगेश कदम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजित कदम यांच्यासारखे डिसिजन मेकर्स या कार्यक्रमात भाग घेत आहेत. अभिनेते रितेश देशमुख यांचा छत्रपती शिवरायांवर महत्वाकांक्षी चित्रपट उद्या रिलीज होत आहे आणि तत्पूर्वी ते आज माझाच्या विजनमध्ये त्यांचं विजन सांगतील. सोशल मीडियावर लाखो लोकांची पसंती असलेले प्राजक्ता माळी, श्रुतिका गावंडे, अथर्व सुदामे हेही माझाच्या या व्यासपीठावर त्यांचे अनुभव कथन करणार आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नाराज. काँग्रेसचाही उमेदवार देण्याच्या तयारीत. अंबादास दानवेंची जागा येऊ शकते धोक्यात. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज. तमिळनाडूत द्रमुकचं पारडं जड तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक निश्चित असा कयास. केरळातही सत्तांतर होऊन काँग्रेसच्या विजयाचा अंदाज. नागपुरात अनेक भागात रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचं पोलिसांना निनावी पत्र. आरएसएसच्या मुख्यालयाचं रेशीमबाग इथं पदार्थ टाकल्याचा दावा. एटीएसचं सर्च ऑपरेशन मात्र काहीही निष्पन्न नाही. बंगळुरूमध्ये मुसळधार पावसानं रुग्णालयाची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश. 7 जखमींना वाचवण्यात यश. मुख्यमंत्र्यांनी दिली दुर्घटनास्थळी भेट. मुंबई पुणे महामार्गावर काल प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली 5 तास ट्रॅफिक जाममध्ये. सध्या वाहतूक सुरळीत असल्याची माहिती. माझा विजनमध्ये आज बडे नेते उलगडून सांगणार भविष्यातल्या महाराष्ट्राचं चित्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी. रितेश देशमुखही बोलणार शिवरायांच्या चित्रपटावर. ट्रम्प आणि पुतीन यांची जवळपास 90 मिनिटं फोनवरून चर्चा. इराण युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा. युद्धविराम वाढवण्याचं पुतीन यांच्याकडून समर्थन. इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा. मुंबईचा 8व्या मॅचमध्ये 6वा पराभव. रिकेल्टनचं शतक वाया. हैदराबादनं 244 धावांचं आव्हानही सहज गाठलं. मुंबईची प्लेऑफची वाट आणखीनच बिकट. नागपुरात रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचं पत्र पोलिसांना आलं आणि एकच खळबळ निर्माण झाली. खबरदारी म्हणून एटीएसनं अनेक भागात सर्च ऑपरेशन राबवलंय, मात्र काहीही निष्पन्न झालं नाही. महाल भागातल्या आरएसएसच्या मुख्यालयासह रेशीमबाग इथलं डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसर, नागपूर मेट्रोचे डबे अशा ठिकाणी सीसीएम 137 हे रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचा दावा या पत्राद्वारे करण्यात आलाय. हे निनावी पत्र नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या कार्यालयात पोस्टाद्वारे 27 एप्रिलला आलं. DSS नावाच्या संघटनेनं हे पत्र पाठवल्याचा त्यात उल्लेख आहे. इंग्रजी भाषेतलं हे पत्र आहे. टाकण्यात आलेली पूड अतिशय धोकादायक असून त्यात स्वयंसेवकांसह नागरिकांना गंभीर आजार होऊ शकतात अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय. हा केवळ खोडसाळपणा आहे की गंभीर धमकी याचा तपास सध्या केला जातोय. नागपुरात काही ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स टाकण्यात आल्याचा एक धमकीचा निनावी पत्र नागपूर पोलिसांना मिळाला आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित जे 2 महत्त्वाचे ठिकाण आहे, एक महाल परिसरातला आणि दुसरा रेशीमबाग परिसरातला, या दोन्ही ठिकाणी त्या भागातल्या रस्त्यांवर आणि सोबतच नागपूर मेट्रो आणि नागपूर मेट्रोचे जे काही डबे आहेत त्या ठिकाणी सीझियम 137 हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट जो आहे, पदार्थ जो आहे तो
टाकण्यात आल्याचा एक निनावी पत्र नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या कार्यालयामध्ये 27 एप्रिल रोजी मिळून आलेला आहे. पोस्टाद्वारे हा पत्र जो आहे तो पाठवण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये DSS नावाच्या एका संस्थेचा नावाचा उल्लेख करत नागपूरमध्ये जे काही ठराविक ठिकाण आहे त्या ठिकाणी CZM 137 अत्यंत घातक असा रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ जो आहे तो टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या नागपूरकर नागरिकांच्या जीविताला आणि सुरक्षिततेला धोका उत्पन्न होऊ शकतो अशा पद्धतीची धमकी जी आहे ती त्या पत्रात देण्यात आली होती. नागपूर पोलिसांना हा पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण धमकीला गांभीर्याने घेतलं आणि नागपूर पोलिसांचे विविध पथक आणि सोबतच ATSद्वारे या सगळ्या परिसराची छाननी जी आहे तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आणि कुठेही अशा पद्धतीचा धोकादायक किंवा नागरिकांना नुकसान पोहोचवेल असा रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ जो आहे तो सापडून आलेला नाही. मात्र अजूनही नागपूर पोलीस दक्ष आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल असे पदार्थ किंवा वस्तू सापडलेली नाही. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. आता नाशिक धर्मांतर प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आहे. TCS कडून अटक झालेल्या आरोपींच्या मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमधून काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. दानिश शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, तौशिक अत्तार या चौघांवर एका तरुणांचं धर्मांतर केल्याचा आरोप आहे. धर्मांतराचे फोटो, व्हिडिओ यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती आहे. SIT सध्या आरोपींचा कसून तपास करते. आपले प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहे. शुभम, चौकशीत नेमकं आणखी काय समोर येते? नक्कीच माधवी, या TCS प्रकरणामध्ये जर पाहिलं तर 4 आरोपींची SIT कडनं कसून चौकशी सुरू आहे. दानिश शेख, रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी, तौसिफ अत्तार या चौघांवर खरं तर धर्मांतर केल्याचा आरोप आहे. एकूण जर पाहिलं तर याआधी त्यांचे मोबाईल त्या ठिकाणी SITने जप्त केले होते. मोबाईलमधील काही महत्त्वाचा डेटा त्या ठिकाणी तपासला गेलेला होता. काही व्हॉट्सअप चॅटिंग देखील SITने त्या ठिकाणी पाहिलेली होती. त्यामध्ये काही धर्मांतर केल्याचा प्रयत्न झाल्याचं उघड झालेलं होतं. काही फोटो, व्हिडिओ देखील मिळाले होते. आता SIT कडनं जो तपास सुरू आहे तो त्या तपासाच्या दरम्यान काही तांत्रिक पुराव्याच्या आधारे तो तपास पुढे जातोय. त्यामध्ये त्यांचे लॅपटॉप आणि कम्प्युटर त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहे. त्यामध्ये देखील युजर ID आणि पासवर्डच्या माध्यमातून ही सगळी माहिती घेतली जाते. धर्मांतर करत असताना त्यावर नेमकं कशा पद्धतीने त्याला काही तगादा लावला जात होता किंवा कोणकोणत्या पद्धतीने त्याला जी छळवणूक होत होती कामाच्या ठिकाणी, नेमकं या दरम्यान नेमकं काय काय घडत होतं याची सगळी जी माहिती आहे ते तांत्रिक पुरावे खरं तर SITच्या हाती लागलेले आहे आणि त्यामुळे एकूण या TCS प्रकरणातील धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी या चौघांची चौकशी सुरू झाली आहे आणि SIT कडनं जो तपास जातोय त्या तपासाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण जे तांत्रिक पुरावे आहेत ते पुराव्याच्या आधारे काही पुढील धर्मांतर केल्या प्रकरणाचे खुलासे देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता बातमी आहे भोंदू खरातची. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. महिला अत्याचाराच्या 8व्या गुन्ह्यात त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल. SIT पोलीस कोठडीसाठी पुन्हा युक्तिवाद करेल. 7व्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर SITनं अशोक खरातला 8व्या गुन्ह्यात ताब्यात घेतलाय. महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि त्यासोबतच जादूटोणा प्रकरणातील आणखी एका गंभीर गुन्ह्यात आज खरातला न्यायालयासमोर उभं केलं जाईल. काल दुपारी अशोक खरातच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झाडाझडती घेण्यात आली आहे. SITला आणखी काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती आहे. तिकडे सोलापुरातील महाराणा प्रताप भागात सिनेस्टाईल हाणामारी झालेली आहे. 2 गटातील हाणामारी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हाणामारीत झाले आहे. 2 गटात झालेल्या मारहाणीत जवळपास 6 जण जखमी झालेले आहेत. सर्व जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी सदर बाजार आणि विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता ते जमाता कंपनीचे आणि दुसऱ्याची भांडण झाली होती.
ते भांडणं त्यांची 7 झाले. ते भांडणं मला काहीच माहिती नव्हतं काय झालं काय नाही. मी म्हणलो गल्लीत तुम्ही कशामुळे आलो म्हणलं. नाही तुमच्या गल्लीतली पोरं मस्ती केल्या तर पूर्ण मारतो करतो असं बोलले. म्हणलं गल्लीत आला बरोबर आहे म्हणलं पोरं बाहेर करत असतील बाहेर भांडणं करून म्हणलं. गल्लीत भांडणं करू नको म्हणलं. मला म्हणाल तू गल्लीचा भाषा आहे का म्हणून मला डाळ मारत होती. आता बातमी आहे ट्रॅफिक जॅमची. सायन पनवेल मार्गावर क्रेन कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अखेर रात्री उशिरा वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश मिळालंय. मंगळवारी रात्री मानखुर्द जवळ रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या क्रेनचा एक भाग कोसळला आणि त्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर क्रेनचा भाग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आणि यामुळे निर्माण झालेला वाहतूक कोंडीचा फटका मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसला. 15 मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल 5 ते 6 तास वेळ लागल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. मात्र सायन पनवेल मार्गावरील मानखुर्द आणि चेंबूरहून येणारी वाहतूक आता सुरळीत झाली आहे. याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. सायन पनवेल महामार्गावर सुरू असलेली वाहतूक कोंडी अखेर संपलेली आहे. रात्री उशिरा ही वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश आल्याचं आपल्याला दिसतंय. सध्या आपण पाहतोय सायन पनवेल हायवेवरती मानखुर्द जवळ आता ही वाहतूक पूर्ववत झालेली आहे आणि दोन्ही बाजूची जी वाहतूक जवळपास मागच्या 12-14 तासांपासून खोळंबली होती ती पूर्णपणे आता सुरळीत झाल्याचं देखील आपल्याला दिसतं आहे. रात्रभर पोलीस देखील या ठिकाणी होते आणि ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणाहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न सुरू केले असल्याचं आपल्याला दिसलं होतं. 15 मिनिटांच्या अंतरासाठी साधारणपणे 5 ते 6 तास या कोंडीमध्ये नागरिकांना अडकावं लागलं होतं. ही भली मोठी क्रेन आहे आणि क्रेनचा जो भाग आहे समोर आपल्याला जो पडलेला भाग दिसतोय तो रस्त्याच्या या बाजूला उजव्या बाजूला पडला होता आणि त्यानंतर समोर या जे बॅरिगेड्स आहेत या बॅरिगेड्सवर तो पडला. पूर्णपणे हे बॅरिगेड्स आपल्याला तुटलेले दिसत आहेत. तर या ठिकाणाहून जाणारा एक प्रवासी आहे, पोलीस कर्मचारी ते होते, त्यांचा देखील याच्यामध्ये मृत्यू झाला होता. पोलिसांना या ठिकाणी मागच्या 15-16 तास सलग या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेर वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणाहून सुटल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि आता वाहतूक जी आहे ती पूर्णपणे सुरळीत झालेली आहेत. मानखुर्दहून येणाऱ्या गाड्या आणि सायन पनवेलहून ब्रिजवरून येणाऱ्या गाड्या अशा पद्धतीच्या 2 गाड्या या ठिकाणी गाड्यांचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी येत असतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती असं देखील समोर आलं होतं. आता मात्र पूर्णपणे रस्ता जो आहे तो सुरळीत झालेला आहे आणि वाहतूक जी आहे ती व्यवस्थितरित्या सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे. कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. आता बुलेटिनमध्ये घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आजच्या अपडेट्समधून. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण दुर्घटना घडली आहे. धावत्या कारमध्ये आग लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झालाय. कार चालक मात्र बचावलाय. लक्ष्मणगड अलवरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली आहे. कारमधले मृत्यू झालेले सर्व प्रवासी मध्य प्रदेशचे राहणारे होते. सर्व प्रवासी जम्मू काश्मीरमधील वैष्णव देवीचं दर्शन घेऊन परतत होते. परतीच्या प्रवासादरम्यान अचानकपणे कारला आग लागली आणि 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. अकोला वाशिम महामार्गावर मेडशी गावाजवळ कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झालाय. मजुरांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक व्हॅनला भरधाव कारनं जोरदार धडक दिली आहे. अपघातात 10 मजूर महिला गंभीर जखमी झाल्यात. 5 महिला किरकोळ जखमी झाल्यात. जखमींवर मालेगावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पालघर वासियांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता डहाणूपर्यंत पहिल्यांदाच 15 डब्यांची लोकल सुरू होणार आहे. विरार डहाणू रोड मार्गावर 15 डब्यांची लोकल सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून 12 डब्यांच्या 17 लोकलचं 15 डब्यांमध्ये रूपांतर होणार आहे. यामध्ये विरार डहाणू रोड मार्गावर 8 लोकल धावतील. यामुळे गर्दी नियंत्रणात येऊ शकेल. तसंच 12 अतिरिक्त AC लोकल सेवा देखील सुरू होणार आहे. यामुळे 15 डब्यांच्या लोकलची संख्या 227 वरून 244 इतकी होणार आहे. तर AC लोकलची संख्या 133 वरून 145 वर जाईल. संचालनात्मक कारणांमुळे 15 डब्यांच्या लोकल गाड्या दोन्ही देशांनी ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाईन स्थानकावर थांबणार नाहीत. उद्यापासून हे बदल लागू होतील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांचा प्रवास अधिकच थंडगार आणि सुखकर होणार आहे. हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलच्या 14 फेऱ्या तर पश्चिम रेल्वेवर 12 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच उद्यापासून या वाढीव लोकल फेऱ्या सुरू होतील. उन्हाळ्याच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर AC लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्यानं करण्यात येत होती. या अनुषंगानं मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल दाखल झाल्यात आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेवर 12 AC लोकल फेऱ्यांचं
15 डबा लोकलच्याही 17 फेऱ्या वाढणार आहेत. विशेष म्हणजे विरार डहाणू दरम्यान ही वाढीव आसन क्षमता असलेली लोकल धावेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि वाशी दरम्यान धावणाऱ्या 14 वातानुकूलित लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. हार्बरवरील 14 फेऱ्यांनंतर एकूण फेऱ्यांची संख्या आता 108 वर पोहोचेल. इंधनावरील वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटातील विमान कंपन्यांनी लांब पल्ल्याची वाहतूक बंद करण्यास सुरुवात केली आहे. इंडिगोनं मँचेस्टर येथील विमान सेवा 1 सप्टेंबरपासून तर लंडनचं विमानतळ हिथ्रो आणि आम्स्टरडॅम येथील सेवा 27 ऑक्टोबरपासून तिकिटे विक्रीतून काढून टाकली आहेत. दिवाळीच्या तोंडावर इंडिगोनं विमान वाहतूक थांबवल्यानं मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. तोटा दिवसेंदिवस वाढत असल्यानं इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइस जेटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सनं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गावर समान इंधन दर प्रणाली लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच विमान इंधनावरील 11% अबकारी शुल्क माफ करण्याची शिफारसही केलेली आहे. आता बातमी आहे नांदेडमधून. नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तीव्र अशी चलन टंचाई झाली आहे. या टंचाईमुळे बँकेत गेलेल्या ग्राहकांना बँकेतून रोख रक्कम मिळणंही कठीण झालंय. पेन्शनर, शासकीय योजनांचे लाभार्थी, व्यापारी अशा सर्वांनाच या चलन टंचाईचा मोठा फटका बसलोय. जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये केवळ 70 कोटीची रोकड आहे. वास्तविक जिल्ह्याची गरज त्यापेक्षा जास्त आहे. लग्नसराईचा हंगाम असल्यानं रोख रकमेची मागणी वाढली आहे. जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे सदस्य अशोक चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून नांदेड जिल्ह्यासाठी तत्काळ 200 कोटी रुपयांची रोकड उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.